आतड्याचा कॅन्सर म्हणजे प्रामुख्याने मोठ्या आतड्यांचा किंवा मलाशयाचा कॅन्सर. सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे काही लक्षणं जर सतत जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आतड्याच्या कॅन्सरमध्ये दिसू शकणारी महत्त्वाची लक्षण म्हणजे शौचाच्या सवयीमध्ये अचानक बदल. पूर्वी नियमित शौच होत असताना अचानक बदल होतो. बद्धकोष्ठता होते, शौचाचा आकार बदलतो, मल नेहमीपेक्षा खूप बारीक किंवा पेन्सिलसारखा दिसतो. शौचातून रक्त येतं, लाल रक्त किंवा कधीकधी काळपट डांबरासारखा मल दिसू शकतो. मात्र मूळव्याधीसारख्या इतर कारणांमुळेही रक्त येऊ शकतं. शौच पूर्ण झाली नाही असं सतत वाटतं. शौच करून झाल्यानंतरही पुन्हा शौचाला जावंसं वाटतं किंवा आतमध्ये काहीतरी राहिल्यासारखं वाटतं. पोटदुखी किंवा पोटात कळा येतात. वारंवार पोट दुखतं, कळा येतात, अस्वस्थता जाणवते, पोट फुगतं, गॅस वाढल्यासारखा वाटतो, सतत पोट फुगलेलं राहतं, जडपणा जाणवतो, गॅसचा त्रास खूप होतो, अचानक वजन कमी होतं, आहार किंवा व्यायामामध्ये बदल नसतानाही वजन खूप कमी होतं, सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, आतड्यातून सूक्ष्म स्वरूपामध्ये रक्तस्राव होत राहतो, त्यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते, थकवा, अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, हिमोग्लोबिन कमी होतं. त्यामुळे डॉक्टर पुढील काही तपासण्या सुचवतात, ते करणंही खूप गरजेचं आहे. भूक कमी होणं किंवा खाण्याची इच्छा कमी होणं. जर जास्त वेळ भूक कमी राहिली असेल आणि त्यामुळे आपली वजन घटत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मळमळ किंवा उलटी. आतड्यात अडथळा निर्माण झाल्यावर मळमळ, उलटी, पोट फुगणं, शौच, गॅस यासारख्या समस्या नक्कीच निर्माण होऊ शकतात. वरीलपैकी एखादं लक्षण जरी दिसलं म्हणून कॅन्सरच आहे असं समजू नका. मूळव्याध, आतड्यांचा संसर्ग, अल्सर किंवा इतर कारणांमुळेही अशी लक्षणे दिसू शकतात. परंतु शौचामध्ये रक्त येणं, सतत बदललेल्या शौचाच्या सवयी, कारण नसताना वजन कमी होणं, पोट दुखणं, रक्ताची कमतरता निर्माण होणं यासारखी काही लक्षणे वारंवार दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. जसं की मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होतोय, काळा डांबरासारखा मल वारंवार होतंय, पोट खूप दुखतंय किंवा पोट फुगल्यासारखं वाटतंय, सतत उलट्या होत आहेत, शौचही आहे आणि पोटामध्ये गॅसही आहे, चक्कर येते, बेशुद्ध पडल्यासारखं वाटतं किंवा खूप अशक्तपणा जाणवतोय, तेव्हा मात्र नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेन महत्त्वाचं म्हणजे आतड्याच्या कॅन्सरचं जर लवकर निदान झालं तर उपचार अधिक प्रभावी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणं दिसल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणं खूप गरजेचं आहे. अन्यथा त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम हा होतोच.